नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, पुढील महिन्यापासून पेन्शन बंद होणार। सरकारने पेन्शनधारकांना दिला इशारा आणि हे नवीन अपडेट केले जारी। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, पेन्शनधारक आणि फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारने या संदर्भात एक नवीन अपडेट जारी केले आहेत। जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला पेन्शन मिळत असेल तर सावध रहा। गेल्या काही दिवसात लोकांना विविध प्रकारच्या फोन कॉल येत आहेत आणि त्यांच्याकडून पीपीओ नंबर, जन्मतारीख आणि बँक अकाउंटची माहिती विचारली जात आहे। तुमच्याकडेही असा कोणताही फोन येत असेल तर त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका। फ्रॉड करणारे तुमच्या मेहनतीच्या कमाईचे काही सेकंदात नुकसान करू शकतात। तर एका रिपोर्टनुसार हे फ्रॉड करणारे वयोवृद्ध आणि पेन्शनधारकांना लक्ष्य करत आहेत। तर मंडळी, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने एक विधान जारी केले आहे। त्यामध्ये पेन्शनधारकांना सूचित करण्यात आले आहे की फसवणूक करणारे स्वतःला सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसचे भिकाजी कामा प्लेस नवी दिल्लीचे अधिकारी म्हणून ओळख देऊन पेन्शनधारकांशी संपर्क साधत आहेत। हे लोक पेन्शनधारकांना व्हॉट्सअप, ईमेल, SMS द्वारे फॉर्म पाठवतात आणि तो भरायला सांगतात। तसेच ते धमकी देतात की जर हा फॉर्म भरला नाही तर पुढच्या महिन्यापासून पेन्शन बंद केली जाईल। तर मित्रांनो, सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने पेन्शनधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। CPAO ने पेन्शनधारकांना कोणत्याही प्रकारच्या फ्रॉडच्या भूलथापांना बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे। असे केल्यास तुम्ही स्कॅमच्या फसवणुकीपासून बचाव करू शकता। तर मित्रांनो, CPAO ने पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांना किंवा फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांना सल्ला देताना सांगितले आहे की कोणालाही आपला पीपीओ नंबर, डेट ऑफ बर्थ आणि बँक अकाउंट डिटेल्स शेअर करू नका। सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसने सर्व पेन्शनधारकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या स्कॅमच्या फसवणुकीपासून सावध राहा। त्यांनी सांगितले आहे की फोन कॉल, व्हॉट्सअप, ईमेल किंवा SMS वर विचारलेली महत्त्वाची माहिती जसे की आपला पीपीओ नंबर, जन्मतारीख आणि बँक अकाउंट डिटेल्स कोणालाही देऊ नका। CPAO ने सर्व CPPCला सांगितले आहे की ते सर्व पेन्शनधारकांना सतर्क राहण्यास सांगावे। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।